नवनाथ भक्तिसार अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन बद्रिकाश्रमी आले. तेथे शिवालयात जाऊन त्यांनी शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी गोरक्षाला जवळ घेतले व मच्छिंद्राला म्हणाले, हा हरिनारायण कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिलीस तेव्हाच मी या देहात याला पाहिले. मी याच्यावर प्रसन्न आहे. गोरक्षाने विद्याभ्यास केला आहे खरे, पण मनोजय केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही. अभ्यासाला तपाची जोड हवीच. तू आता याला इथेच ठेव. त्याला इथे राहून कठोर तप करू दे. गोरक्षाला तिथेच तप करण्यासाठी ठेवून मच्छिंद्रनाथ तीर्थाटनास निघाला. योग्य दिवस योग्य वेळ पाहून मग भगवान शंकराने गोरक्षाला योग साधनेस बसविले. मच्छिंद्रनाथ अनेक तीर्थे पाहत पाहत 12 वर्ष फिरला. शेवटी तो रामेश्वराला गेला. तेथे त्याने समुद्रात स्नान केले व मारुतीचे पुन्हा दर्शन घेतले व नमस्कार केला. मच्छिंद्रांना पाहताच मारुतीला आनंद झाला व तो मच्छिंद्राला म्हणाला, मागे आपण भेटलो होतो त्याला 24 वर्षे झाली. आठवते का तुला? तू मला वचन दिले होतेस. श्रीराज्यात जाईन असे सांगितले होतेस. आता तुझी काही अडचण चालणार नाही. 12 नी 12 24 वर्ष तुझ्या तीर्थयात्रा पुष्कळ झाल्या. आता मैनाकिनीच्या राज्यात जा आणि तिच्या वचनातून मला मुक्त कर. मच्छिंद्राने यावेळी मात्र हनुमंताचे म्हणणे मान्य केले. तो रामेश्वर येथे 3 रात्री राहिला. मग मारुती व मच्छिंद्र असे दोघेजण निघाले व वंग देशाच्या पलीकडे श्रीराज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची राणी मोठी वैभव संपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. ती राणी सर्व कलामध्ये निपुण होती. ते दोघे राजधानीत शिरले तेव्हा मारुतीला पाहून सर्व स्त्रियांना फार आनंद झाला. त्यांनी दोघांना राणीकडे नेले. तिने त्याचे स्वागत केले. दोघांना फार सुंदर सिंहासने बसण्यास दिली. मग विचारपूस केली. मैनाकिनी म्हणाली, बरोबर कोणी प्रतापी योगीराज आले आहेत? मारुती म्हणाला, तुला मी वचन दिले होते. मच्छिंद्रनाथ नावाचा जोगी येथे येईल तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करील. तो हा मच्छिंद्रनाथ. मैनाकिनीला फारच आनंद झाला. मारुतीला तिने वचनातून मुक्त केले. मग दोघे 3 दिवस तेथे राहिले. मच्छिंद्राला तेथे राहण्यास सांगून मारुती पुन्हा रामेश्वरास निघून गेला. मैनाकिनीच्या सहवासात मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारचे विषयोपभोग भोगत पुष्कळ दिवस तेथे राहिला. सर्व वैभव त्याच्या पायाशी लोळत होती. रत्नखचित सुवर्णांचे व मौतिकांचे अलंकार, सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी आणि शृंगाराची सर्व साधने उपलब्ध होती. मच्छिंद्रनाथ तेथेच राहत असता मैनाकिनी त्याच्यापासून गरोदर राहिली आणि योग्य काळ लोटल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव मीननाथ असे ठेवले. मच्छिंद्रनाथ व मैनाकिनी संसारात रमली होती. मीननाथाच्या रूपाने भविष्याप्रमाणे घडून आले होते. मीननाथाच्या रूपात उपरिचर वसूच अंशावतार घेऊन आला होता. त्या मुलाचे कोड कौतुक करण्यात 3 वर्ष केव्हाच लोटली. मच्छिंद्रनाथ मारुतीच्या सांगण्यावरून श्रीराज्यात गेला आणि मोहाने तो तेथेच राहिला. हस्तिनापुरातील जनमजयाच्या वंशातील 7वा पुरुष बृहद्रवा हा राज्य करत होता. कलियुगाला प्रारंभ होऊन 2000पेक्षा जास्त वर्ष लोटली होती. बृहद्रवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलावून सोमयागाला आरंभ केला. बृहद्रव्याने केलेल्या यज्ञात 1 वर्षपर्यंत अग्नी आहुती ग्रहण करून तुष्ट झाला असताना नवनारायणापैकी अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीत बालकरूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यज्ञकुंडातून बालक बाहेर टाकला. यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणांच्या हाती आला. ब्राह्मणांनी त्या राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली व राजाजवळ त्या बाळाला दिले. ते सुंदर रूपडे पाहत राजा मोहून गेला. त्याने लगबगीने आपली
सुलोचना नावाची पत्नी होती. तिच्याजवळ जाऊन तो बालक दाखवला आणि तिला म्हटले, तुझा मीनकेत हा पुत्र आहेच. त्याचा हा धाकटा भाऊ अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे. तिला पुत्रस्पर्श होताच वात्सल्य उदरी भरून वाहू लागले. सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. राजा व राणी यांनी त्याला मोठ्या समारंभाने पाळण्यात घालून जाळात जन्म झाला म्हणून जालंधर असे सार्थ नाव ठेवले. राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आली. मीनकेत व जालंधर सर्वांचे जीव की प्राण झाले होते. जालंधर हळूहळू लहानाचा मोठा झाला. त्याची उपनयनही राजाने मोठ्या थाटाने केले. मग तो जरा मोठा झाल्यावर बृहद्रवा त्याच्या विवाहाचा बेत करू लागला. पण विवाहाच्या विचाराने जालंधराच्या मनात खळबळ उडून तो चुपचाप राजधानीतून बाहेर पडला. राजाने जालंधराचा पुष्कळ शोध घेतला, पण त्याचा पत्ता लागेना. राजा निराश झाला. तेव्हा मंत्री त्याची समजूत काढू लागले. महाराज, जालंधर हा अग्निकुंडात जन्मलेली दैवीपुत्र. तो काही तुमचा मुलगा नव्हे. तो अयोनी संभव आहे. त्याला मरण नाही. त्याला कसलेही भय नाही. आपण व्यर्थ शोक करू नये. तो आपल्याला केव्हा तरी निसंशय भेटेल. असे विचार ऐकून राजा कसे तरी मन आवरून राजकार्यात लक्ष घालू लागला. तिकडे एका घनदाट वृक्षांनी छाया केलेल्या मोठ्या दरीत जालंधर थकून निजलेला असताना त्या अरण्यात वणवा पेटला. झाडे हुरपुळू लागली. पक्षी धुरकटलेल्या आकाशातून दूर दूर उडून जाऊ लागले. पशु सैरावैरा धावू लागले. त्यातले कित्येक अग्नीच्या भयस्थानी पडले. चारही दिशांना लाल लाल जीवांनी झाडाझुडपांना घास घेत अग्नी निद्रेत जालंधराजवळ येऊन पोहोचला. त्याला आपल्याच ज्वालामय नेत्रांनी पाहताच हा आपलाच पुत्र असून बृहद्रवा राजाला यज्ञाने दिला होता हे त्याला लक्षात आले. हळूच त्याला जागृत केले व विचारले, तू इथे कसा आलास? जालंधराने विचारले, मी इथं कसा आलो ते मग सांगेन. तुम्ही कोण ते प्रथम मला सांगा. तेव्हा अग्नी त्याला म्हणाला, तुझा पिता व माता जो अग्नी म्हणजे मीच आहे. जालंधर संभ्रमात पडला. तेव्हा अग्नीने त्याला पूर्वीची कथा सांगितली. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 11 संपूर्ण. नवनाथांचा मंत्र. गोरक्ष जालंधर चरपडाच अडमंग कानिफ मच्छिंद्रनाद्या चौरंगी रेवनाक भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा. गोरक्ष जालंधर चरपडाच अडमंग कानिफ मच्छिंद्रनाद्या चौरंगी रेवनाक भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा.